तर भाई तुमच्या पण बॅग मध्ये फक्त मोबाईल, वॉलेट आणि चाव्या ह्या तीनच गोष्टी आहेत. तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की प्रत्येक पुरुषाच्या बॅगमध्ये कोणत्या 15 गोष्टी असल्या पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा या गोष्टीबद्दल कन्फ्यूज असाल की प्रत्येक पुरुषाच्या बॅगमध्ये काय असलं पाहिजे, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. तर नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला याच विषयाबद्दल सांगणार आहे. जर तुम्ही या गोष्टीबद्दल कन्फ्यूज असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला अशा आणखी व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण आता सुरुवात करूया एकदम बेसिक पासून. तर प्रत्येक पुरुषाच्या बॅगमध्ये असलं पाहिजे त्या गोष्टी आता मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या बॅगमध्ये एक वॉलेट असलं पाहिजे. कारण वॉलेट हे फक्त पैसे ठेवण्यासाठी नसतं, तर त्याच्यामध्ये तुमचे कार्ड्स, एटीएम कार्ड, व्हिजिटिंग कार्ड किंवा आयडेंटिटी कार्ड तुम्ही ठेवत असता. त्याच्यामुळे वॉलेट हे आपल्या बॅगमध्ये असलंच पाहिजे. असं वॉलेट न यूज करता असं वॉलेट यूज केलं पाहिजे, कारण याच्यामध्ये तुमचे कार्ड्स जे आहेत ते व्यवस्थित ठेवता येतात आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला पटकन मिळतात. त्याच्यामुळे या वॉलेट पेक्षा हे वॉलेट तुम्ही रेफर केलं तर जास्त चांगलं होईल. जर तुमच्याकडे असं वॉलेट नसेल तर तुम्ही असं वॉलेट जरी कॅरी केलं तरी चालेल, कारण वॉलेट कॅरी करणं खूप मस्ट आहे. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट म्हणजे मोबाईल, आणि ज्याला तुम्ही सेलफोन म्हणता. तर मोबाईल सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपल्या बॅगमध्ये असलीच पाहिजे. आणि फक्त मोबाईल नाही तर त्याच्याच बरोबर आपल्याला जे चार्ज करण्यासाठी चार्जर असतं ते सुद्धा आपल्या बॅगमध्ये असलंच पाहिजे. चार्जर जर नसेल आणि मोबाईल जर चार्ज नसेल तर अर्धी कामं तुमची तिथेच बंद पडतात. त्याच्यामुळे मोबाईल सोबत चार्जर असणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे जर पॉवर बँक असेल तर शक्यतो ती सुद्धा कॅरी तुम्ही केलीच पाहिजे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे तुमच्या चाव्या. याच्यामध्ये तुमच्या घराची चावी, तुमच्याकडे जर गाडी असेल तर गाडीची चावी, आणि तुमचं जर स्वतःचं ऑफिस असेल तर ऑफिसची चावी, अशा चाव्या तुम्ही सोबत बॅगमध्ये कॅरी करणं खूप गरजेचं आहे. ही सुद्धा खूप महत्वाची गरज आहे. ही झाली आपली तिसरी गोष्ट. तर इथे माझ्याकडे मी एकाच किचनमध्ये तिन्ही चाव्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून मला त्या पटकन घेऊन जाता येईल आणि कुठलीही चावी मी विसरणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही ट्रिक सुद्धा यूज करू शकता, पण तुम्हाला चावी सोबत ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट आहे हा रुमाल. हातरुमाल प्रत्येक पुरुषाने त्याच्या खिशामध्ये हातरुमाल हा ठेवलाच पाहिजे. हातरुमाल हा आपल्याला कधी घाम आला तर घाम पुसण्यासाठी, त्याचबरोबर तुम्ही जर जेवण वगैरे केलं ऑफिसमध्ये तर हात पुसण्यासाठी सुद्धा कामाला येतो. त्याच्यामुळे चौथी गोष्ट जी आहे ती हातरुमाल हा तुमच्या बॅगमध्ये असलाच पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट गोष्ट मी तुम्हाला सांगेल तर ती आहे पेन. पेन सुद्धा आपल्या बॅगमध्ये असणं खूप गरजेचं आहे. कुठे तुम्हाला सिग्नेचर करायचे असेल तर पेन तुमच्या कामी येतो. फक्त सिग्नेचर करण्यासाठीच नाही, तर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात आणि तिथे पेन वापरण्याची गरज असेल तर तुम्ही पेन नसला तर तुमचं काम अडतं. त्याच्यामुळे सपोज तुम्ही बँकमध्ये गेलात आणि तुम्हाला स्लिप भरायची आहे आणि तिथे पेन अवेलेबल नसेल, तर तुमचा स्वतःचा पेन तुमच्या सोबत असला तर तुमचं काम अडणार नाही आणि तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. म्हणून पाचवी गोष्ट आहे पेन सुद्धा तुमच्या बॅगमध्ये असलाच पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण पर्सनल गोष्टींकडे जाऊया. बेसिक गोष्टी तर झाल्या, पण आता पर्सनल गोष्टीला पण तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. मग पर्सनल गोष्टीमध्ये आपण बघू शकतो की आपण जिथे वर्क करतो किंवा आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपला बॉडीचा कुठलाही ओडर येता कामा नये. त्याच्यामुळे तुम्ही एखादी 30 ml ची परफ्यूमची बाटली तुमच्या सोबत बॅगमध्ये ठेवलीच पाहिजे, आणि हे खूप गरजेचं आहे आत्ताच्या जनरेशनमध्ये. त्याच्यानंतर ही झाली 6वी गोष्ट. आता 7वी गोष्ट मी तुम्हाला सांगेल कोंब म्हणजे कंगवा. हा सुद्धा तुमच्या बॅगमध्ये असलाच पाहिजे. तुम्ही गाडीवर जर जात असाल टू व्हीलरवर तर तुमचे केस
कशी होऊन जातात. आणि तुम्हाला एखाद्या जर मीटिंगला जायचं असेल त्यावेळेस तुमच्याकडे जर कोंब नसेल तर तुम्ही तुमचे केस सुद्धा व्यवस्थित करू शकत नाही. त्याच्यामुळे कोंब तुमच्या बॅगमध्ये असलाच पाहिजे, जेणेकरून तुम्ही लगेच इन्स्टंट त्यावेळी त्या सिच्युएशन मध्ये तयार होऊ शकता आणि तुमची मीटिंग सुद्धा अटेंड करू शकता. तर ही गोष्ट झाली 7वी माझ्या मते. 7वी नंतर 8वी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की लिप बाम. तर असे पुरुषांसाठी सुद्धा लिप बाम अवेलेबल आहेत, ते तुम्ही घेऊ शकता आणि ते तुमच्या बॅग मध्ये ठेवू शकता. तर बघू शकता, हा जुडिओ मधून घेतलेला आहे मी आणि हा असंच एका मेडिकल शॉप मधून घेतलेला आहे. तर तुम्ही पुरुषांसाठी जे असतात तेच लिप बाम तुमच्या बॅग मध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण आपण बघतो की हिवाळ्यामध्ये कधी कधी आपले ओठ फुटलेले असतात. तर आपल्याला एखाद्या मीटिंगला जायचं असेल किंवा खूप महत्वाचा इव्हेंट अटेंड करायचा असेल तर आपले ते फुटलेले ओठ चांगले दिसत नाहीत. त्यामुळे आपल्याला लिप बाम सोबत बॅग मध्ये असणं खूप गरजेचं आहे. ही 8 नंबरची महत्वाची गोष्ट आपल्या बॅग मध्ये असलीच पाहिजे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट मी सांगेन की कॅश. तुमच्याकडे वॉलेट मध्ये काहीतरी कॅश सोबत असणं गरजेचं आहे. साधारण 500 रुपये तरी तुमच्याकडे कॅश मध्ये अवेलेबल असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेस युपीआय चालेल हे सांगता येत नाही. कुठे कुठे युपीआय चालत नाही किंवा युपीआय अवेलेबल नसतं आणि त्यावेळेस तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये जर कॅश सोबत ठेवत असाल तर तुम्ही त्या गोष्टीसाठी अडचणीत येत नाहीत किंवा ती गोष्ट तुमच्यासाठी थांबत नाही. त्यामुळे कॅश सोबत असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर ही गोष्ट आहे 9 नंबरची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही सोबत बॅग मध्ये कॅश सोबत ठेवलीच पाहिजे. त्याच्यानंतर 10वी छोटी आणि खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. तर असा फर्स्ट एड बॉक्स तुमच्याकडे असला पाहिजे. फर्स्ट एड बॉक्स मीन्स तुमच्याकडे काही टॅबलेट असल्या पाहिजेत आणि काही बँडेड सोबत असले पाहिजेत. तर कुठे तुम्हाला लागलं किंवा खरचटलं तर लगेच तुम्ही बँडेड लावून तो रक्तस्राव बंद करू शकता. त्याचबरोबर टॅबलेट मध्ये तुमचं समजा डोकं दुखतंय किंवा तुम्हाला जर अपचनाचा त्रास झाला किंवा गॅस झालाय तर त्याचे टॅबलेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून माझ्या माहितीनुसार तुमच्याकडे एक सॅरेडॉन आणि एक गॅसची गोळी म्हणजे सायक्लोफॉर्म वगैरे तुम्ही सोबत ठेवलीच पाहिजे. तर हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. ही गोष्ट आहे 10 नंबरची. तर तुमच्याकडे हे सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी टॅबलेट मी सांगितले आहे, त्याच्याच बरोबर तुम्हाला एखादं असं अँटीसेप्टिक मलम सुद्धा सोबत ठेवायला लागणार आहे किंवा अँटीसेप्टिक जे मलम असतं ते सुद्धा तुम्ही सोबत कॅरी केलं तर चांगलं होईल. आणि या अँटीसेप्टिक मलम सोबतच एखादा पेन चा मलम म्हणजे पेन रिलीज वाला एखादा मलम असतोय का, तर असा मलम तुम्ही सोबत ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण काही होऊ शकतं, तुम्ही गाडीवरनं पडू शकतात किंवा तुम्हाला खरचटू शकतं, लागू शकतं. त्याच्यामुळं या दोन्ही गोष्टी सुद्धा तुम्ही सोबत कॅरी करणं खूप गरजेचं आहे आणि ह्या खूप महत्वाच्या आहेत. तर त्याच्यानंतर पुढची गोष्ट सांगेल, असा एखादा स्नॅक्सचा डबा सुद्धा तुमच्या बॅगमध्ये असलाच पाहिजे. सध्या याच्यामध्ये माझ्याकडे आहेत ड्राय फ्रुट्स आहेत. तर तुम्ही कुठलाही स्नॅक्स डब्यामध्ये सोबत कॅरी करून ठेवला पाहिजे. कारण तुम्ही बाहेर पडता तेव्हा कधी कधी काही खाण्याची क्रेविंग होऊ शकते किंवा काही खाण्याची गरज लागेल तर तुमच्याकडे तुमचा स्नॅक्सचा डबा सोबत असेल तर तुम्ही ते पटकन खाऊ शकता. त्याच्यानंतर एक गोष्ट आणखी सांगेल की तुमच्याकडे पेन ड्राईव्ह सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या बॅग मध्ये पेन ड्राईव्ह असलं की तुम्हाला जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रिंट करायचे असतील किंवा हे करायचे असतील तर तुम्ही असा पेन ड्राईव्ह सोबत ठेवलाच पाहिजे. हा माझ्याकडे स्कॅनडिस्कचा पेन ड्राईव्ह, तुम्ही कोणत्याही कंपनीचा पेन ड्राईव्ह सोबत ठेवला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला एखादं महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते जर प्रिंट करायचंय किंवा ते त्याचं जर काही महत्वाचं काम करायचं असेल तर तुम्ही पटकन पेन ड्राईव्ह मी ते काम करू शकता.
आणि आताच्या सिच्युएशन मध्ये महत्वाची आणि खूप गरजेची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आता सध्या पावसाळा आहे, त्याच्यामुळे तुमच्यासोबत एखादी छत्री असणं गरजेचं आहे. एखादी कॉम्पॅक्ट छत्री. खूप मोठी छत्री तुम्ही बॅगेत कॅरी करू शकत नाही, तर अशी छोटी छत्री जी तुम्ही बॅग मध्ये कॅरी करू शकता, अशी एखादी छत्री तुम्ही सोबत ठेवली पाहिजे. आणि जर टू व्हीलर वर जात असाल तर तुमच्या बॅग मध्ये एखादा रेनकोट सुद्धा खूप गरजेचं आहे. एखादा रेनकोट तुम्ही बॅग मध्ये कॅरी केला पाहिजे. तर अशा होत्या या 15 गोष्टी. तर प्रत्येक पुरुषाने जर ह्या 15 गोष्टी आपल्या बॅग मध्ये ठेवल्या तर नक्कीच त्याला कुठलीच अडचण येणार नाही. आणि मी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे ह्या 15 गोष्टी जर तुमच्या बॅग मध्ये असेल तर तुम्ही नक्कीच कोणत्याही ठिकाणी सफर करू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या स्वतःच्या बॅगमध्ये यापैकी किती गोष्टी आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा.